हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात? बरे आहात ना? तर सर्वात आधी सगळ्यांना सुप्रभात. कारण काही आहे सकाळची वेळ आणि माझं देवपूजा वगैरे सगळं झालेलं, रांगोळी वगैरे काढून झाली. बरेच दिवस झाले रांगोळी काढलीच नाही, कारण काय ना, पावसामुळे ना सगळीकडे ओलं ओलं असं वाटायचं. जरी इथे बाहेरच्या रांगोळी काढण्याच्या ठिकाणी जरी पाऊस पडत नसला ना, तरी अशी झर यायची आणि तिथं ओलं व्हायचं, पाय पण असे चिकचिक व्हायचे. तर त्याच्यामुळं मग ते घाण वाटायचं आणि मग ती रांगोळी पुसल्या जायची. म्हणून मी बरेच दिवस झाले रांगोळी काढलीच नाही. आज मस्त अशी देवपूजा पण केली, रांगोळी काढून झाली आणि पाऊस पण जरा आता कमी आहे. जरा ऊन पडतं, संध्याकाळीच पाऊस पडतो, पण एवढं काही नाही. ऊन पडल्यामुळे जरा बरं आहे वातावरणात. तर आता देवपूजा वगैरे झाल्यानंतर मी थोडी थोडी घरातली क्लिनिंग करायला घेतलेली आहे. तसंच ओंकारला मी हा फॅन पुसायला दिलेला आहे. हा फॅन मी माझ्या हाताने पुसला होता एकदा. तेव्हा काय झालं, म्हणजे ओला कपडा होता आणि थोडं पाणी गेलं का काय काय माहिती त्या एक्झॅक्ट फॅनमध्ये, तो फॅनच बंद पडला. त्याच्यानंतर तो काही चालूच झाला नाही. रिपेअरिंगला दिला, तर रिपेअरिंग करून आणल्यानंतर तो चालू झाला, पण त्याचा ना असा आवाज यायला लागला. मग नंतर चेंजेस करून टाकला आणि हा दुसरा फॅन आणला. तर तेव्हापासून मी फॅन हा पुसत नाही. हे फॅनचं काम मी ओंकारला देते. तो व्यवस्थित पुसतो, कुठं वायरीला पण धक्का लागत नाही, काही नाही आणि काही नुकसान होत नाही आपलं, असंच बोलायला पाहिजे. तर ते काम ओंकारला दिले आणि मी किचनच्या ट्रॉल्या वगैरे साफ करायला घेतलेल्या आहे. तर पूर्ण अशी भांडी सगळी काढून घेतली आणि किचन ट्रॉल्या साफ करायला घेतल्या. ज्या खालच्या ट्रॉल्या आहेत ना, त्या मला काढून दिल्या ओंकारने. त्याला जमतं ओंकारला काढायला आणि परत लावायला. तर काढघाल करण्याच्या अशा ट्रॉल्या करून घेतल्या होत्या. तर पूर्ण असं घासून घेणार आहे आणि सगळं आहे ना, जे खालच्या ट्रॉल्या निघतात, तर फक्त खालच्या फरशा वगैरे पुसून घेतल्या, सगळं आवरून घेतलं ट्रॉल्यांमधलं. एवढ्या काही निघल्या नाही, म्हणजे पाहिजे तशा निघल्या नाही. काढ झाला असत्या ना तर चांगल्या निघल्या असत्या, पण एवढ्या चांगल्या निघल्या नाही. पण घासून झाल्या सगळ्या ट्रॉल्या. सगळं सामान वरती काढून ठेवलं. एकच पिठाचा डबा आता घासायचा बाकी आहे. तर म्हटलं आता तो भिजत ठेवते आणि नंतर घासते जरा. आणि ट्रॉल्या पण वाळायला ठेवल्या. ह्या काही ट्रॉल्या निघत नाहीयेत, त्या वरच्यावरच घासल्या अशा, म्हणजे तिथल्या इथं आणि लगेच पुसून घेतल्या. आता थोडं वाळून येणार आणि काचा पण जरा स्लायडिंगच्या काचा वगैरे घासून घेतल्या. इथली जागा स्वच्छ केली सगळी. आता फ्रीज पुसायचं आहे, तर म्हटलं थोडा वेळ रेस्ट करते आणि मग नंतर ट्रॉल्या लावते आणि पिठाचा डब्बा वगैरे घासून घेते. तोपर्यंत जरा इथलं वाळेल. पण सगळं क्लीन झालंय, फक्त आता एवढेच डबे जे आपले थोडंफार सामान असतं ना, तेच आहेत. की जसं पिठाचा डब्बा आहे, एक इकडे असं म्हणतात ना सुका बंदार, त्याचा एक डब्बा आहे आणि खाऊचा डब्बा आहे, शेंगदाणे आणि सांडगे, एवढे 4च डबे आहेत. ते राहिलेले आहेत. तर बाकीचं सगळं पुसून घेतलं, स्वच्छ डबे आणि बाजूला ठेवले सगळे, जे की दररोजचे यूज करायचे असतात. मी काय करते, जसं रिकाम होईल ना डब्बा तसं घासते आणि मग नंतर सामान भरते. म्हणून ते डबे काय एवढे घासण्याची गरज लागत नाही. आणि हे पिठाचे डबे एवढेच, बाकी काही नाही जास्तीचं माझं सामान. बाकी सगळ्या ट्रॉल्या माझ्या पूर्ण रिकाम्या. आणि इथं काय आपली छोटी मोठी पातेली असतात चहाची वगैरे, ती असतात आणि डिशा. तर हे असतात बस. जास्त सामान जास्त वापरत नाही आम्ही. सगळं पिशव्यांच्यातून भरून ठेवून दिले. तर आता थोडं पाणी पिते, कारण का खूप दमल्यासारखं झालंय. आणि नंतर मग ट्रॉल्या वगैरे लावून मग आवरून घेणार. आणि वरचं पण जरासं पुसायचं आहे, पण आता खालचं झाल्याशिवाय मी वरती हात लावणार. वरती पण थोडंफार घाण झालेलं. चला आता नंतर भेटते तुम्हाला. तर सगळं घरातलं किचन क्लीन करून घेतलं. तसं तर आम्ही इथं गणपती बसवत नाही, गावालाच असतो आमचा गणपती. आम्ही गावाला गणपती ठेवतो, पण इथली पण मी साफसफाई करते आणि तिथली पण, गावाकडची पण करते. तर बघू शकता तुम्ही, सगळा किचन ओटा वगैरे क्लीन करून झालेला आहे. आणि आता हे सगळं सामान ठेवून देणार. आणि रात्रीची ही वेळ आहे, तर रात्रीचा स्वयंपाक वगैरे झाला, आवरून घेतलं सगळं. आणि हे जे आणि आता फक्त गॅस घासायचा राहिला होता. तर भरपूर अशा खराब झाल्या, तर निघताना पण त्रास होतो. ते वरच्यावर 5-6 दिवसांनी घासताना ते बरं. पण आता जवळजवळ महिना, 2-3 महिने झाले मी काढल्याच नाही आणि घासल्याच नाही. त्याच्यामुळे जास्तच घाण झाल्यात आणि त्याला घासायला पण त्रास व्हायला लागले. तर आता मी काढतीये, थोड्या निघतात, पाहिजे तशा तर निघतच नाही. असं होतं, जास्त दिवसांनी बघितलं ना की जास्त खराब होतं. आणि कसं मध्ये माझं लक्षच नव्हतं, त्याच्यामुळे आता सगळं किचन रूम पुसून वगैरे घेतलंय. काचा वगैरे सगळ्या पुसून घेतल्या. आता फक्त बाहेर शोकेस पुसायचं राहिलेले आणि कपाटे वगैरे पुसायची राहिली, तर ते पण पुसून घेणार. दररोज तर आपली असतेच, 2 दिवसांनी वगैरे साफसफाई असतेच, जसं की शोकेस कपाटे वगैरे पुसतो.
पण आता सण आहे म्हटल्यावरती कपाटं पण बघायची, म्हणजे जसं काही कपडे कोणते घालणार कोणते नाही हे पण बघायचं आहे. कपाटं पण पुसून घ्यायचे आहेत, व्यवस्थित सगळं लावून घेणार आहे. तर ते काम बाकी राहिले. तर चला मग आता मी माझ्या व्हिडिओला आता इथंच एंड करते. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.